मंचर येथे उघडकीस आलेल्या बनावट कृत्रिम दूध निर्मिती प्रकरणात राहुरी तालुक्यातील 2 आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्यात आली होती। या दोघांकडून सुरू असलेल्या चौकशीत अहिल्यानगर जिल्ह्यातील आणखी काही व्यक्तींची नावे किंवा या रॅकेटचे इतर धागेदोरे समोर आलेत का याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागलंय। सोमवारी आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्यानं तपासातील नव्या घडामोडींकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। पुणे जिल्ह्यातील मंचर येथे बनावट कृत्रिम दूध तयार करून त्याची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर मंचर पोलिसांनी एकूण 13 आरोपींना विविध ठिकाणाहून अटक केली होती। या आरोपींपैकी 4 जण अहिल्यानगर जिल्ह्यातील असून त्यामध्ये राहुरी तालुक्यातील 2 जणांचा समावेश आहे। या प्रकरणातील आरोपींना घोडेगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SL वैद्य यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्यावेळी सुशांत हिंगे, संजय यादव, कुणाल फुलवडे, अजित करंडे, प्रमोद कडू आणि ठकसे नरगडे या 6 आरोपींची पोलीस कोठडी सोमवारपर्यंत वाढवण्यात आली होती, तर उर्वरित 7 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। या गुन्ह्याचा तपास मंचर पोलीस, पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग आणि अन्न व औषध प्रशासन संयुक्तपणे करतायत। प्राथमिक तपासात या रॅकेटची व्याप्ती पुणे, अहिल्यानगर आणि ठाणे जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याचं समोर आलंय। आरोपींकडून भेसळीसाठी वापरले जाणारे साहित्य, लॅपटॉप, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून त्यांची कसून तपासणी सुरू आहे। विशेष म्हणजे राहुरी तालुक्यातील आरोपींची चौकशी सुरू असल्यानं जिल्ह्यातील दूध व्यवसायाशी संबंधित आणखी काही व्यक्ती, दूध संकलन केंद्र किंवा पुरवठा साखळीतील इतर नावे तपासातून समोर येतात का याबाबतही उत्सुकता वाढली आहे। पोलिसांकडून या दृष्टीने तपास सुरू असून सध्या अधिकृतरित्या कोणतीही नवीन नावे जाहीर करण्यात आलेली नाही। 6 आरोपींची पोलीस कोठडी संपत असल्यानं त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। न्यायालय पोलीस कोठडी वाढवणार की आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवणार यासह तपासात कोणते नवे धागेदोरे समोर येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी।